नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला सर्वप्रथम 2025 मधील खरीप हंगामासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा। परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की आपल्याला जास्तीत भरघोस उत्पादन त्या ठिकाणी मिळू दे, बळीराजा हा सुखी होऊ दे आणि त्याचबरोबर बळीराजाच्या मालाला हा चांगला भाव मिळू दे, एवढीच देवापुढे प्रार्थना करतो। शेतकरी बांधवांनो, आपण आता या ठिकाणी सोयाबीन बियाणं खास करून घरचं पेरत असाल तर शेतकरी बांधवांनो, यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे। कारण थोडा वेळ झालेला आहे व्हिडिओ बनवायला, पण तरी अजून पेरणीला 8-10 दिवस किंवा त्या ठिकाणी 5-7 दिवस बाकी आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या भागामध्ये चांगला पाऊस त्या ठिकाणी जाईल किंवा आपण त्याला 1-1.5 इंच ओल त्या ठिकाणी म्हणू शकतो, अशा पद्धतीने जर ओल त्या ठिकाणी गेले आणि पाऊस पडला तर आपल्याला त्या ठिकाणी सोयाबीन पेरणी त्या ठिकाणी होणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी आपण जर घरचं बियाणं ठेवत असाल तर त्याला आपल्याला उगवण शक्ती किती आहे तर ते तपासणे गरजेचे आहे। मग बांधवांनो, उगवण शक्ती कशी तपासायची तर या अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्याला स्क्रीनवर दिसू शकतं। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आपण एक पोतं घ्यायचं आहे। त्या पोत्याला ओलं करून त्यामध्ये आपल्याला 100 बियाणं त्या ठिकाणी ठेवायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, बियाणं घेताना आपल्याला शक्यतो त्या ठिकाणी जे वरले कट्टे आहे, थप्पी जर आपण लावलेली असेल किंवा सोयाबीन विकलेली नसेल आजपर्यंत किंवा विकलेली जरी असेल तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला वरलेच त्या ठिकाणी बियाणं त्या ठिकाणी ठेवायचं होतं। आपण ठेवला असं ग्राह्य धरू। शेतकरी बांधवांनो, आपल्याला वरली जी सोयाबीनचं कट्टा आहे तर त्या कट्ट्यामधील वरलं, मधलं आणि खालचं अशा 3 टप्प्यामधलं आपल्याला बियाणं त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी पोत्यामध्ये 10-10च्या लाईनी म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी 100 बियाणं आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि ते पोताडं गुंडाळून आपल्याला ओलं करून त्या ठिकाणी एका साईडला त्या ठिकाणी झाडाच्या सावलीखाली ठेवायचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, याला रोज सकाळ संध्याकाळ थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला सोयाबीन बियाण्याची त्या ठिकाणी उगवण झालेली दिसून येईल। आणि शेतकरी बांधवांनो, या प्रकारे आपल्याला बघायचं आहे की आपल्या सोयाबीनचे 100 दाणे टाकलेले आहे आणि यामध्ये किती उगवण झालेले आहे। मग शेतकरी बांधवांनो, यामध्ये जर 100 दाण्यामध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी 75, 80 किंवा 90 अशा बियाणापर्यंत जर उगवण झाली असेल तर शेतकरी बांधवांनो, हे बियाणं आपल्याला पेरणीसाठी योग्य आहे। आणि मग यामध्ये 70 किंवा 75 बियाणांच्या खाली जर आपली उगवण क्षमता झालेली असेल किंवा आपण 60पर्यंत धरू शकता, 60पर्यंत जर बियाणांची उगवण झालेली असेल तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपल्याला बियाणं जर आपण 25-30 किलो पेरत असाल तर त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 किलो बियाणं त्या ठिकाणी जास्त वापरणे गरजेचे असते। पण शेतकरी मित्रांनो, शक्यतो आपल्याला त्या ठिकाणी 75% पुढे जर बियाणं उगलं तर त्या ठिकाणी आपल्याला पेरणी त्या बियाण्याची करायची आहे किंवा आपण त्या ठिकाणी नवं बाजारामधलं घेऊ शकता। कारण शेतकरी मित्रांनो, आपली पेरणी दुबार होऊ नये, खर्च वाया जाऊ नये, यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। त्यामुळे आपण आजच्या आज किंवा उद्या आपल्याला जे बियाणं आहे तर त्याची उगवण चाचणी बघणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला खर्च वाचेल, त्या ठिकाणी वेळ आणि मेहनत सर्वच वाचेल। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।